नमस्कार स्टुडंट, आपण एक्सरसाइज 2.1 याच्यामधला पहिला क्वेश्चन घेऊ. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल ॲट द पॉइंट ऑन इट. हे कॉर्ड दिले आहे, कॉर्डचे इक्वेशन दिलं आहे y = x² + 2e⁻x + 2 ॲट द पॉइंट 0, 4. पॉइंट कोणता दिला आहे कॉर्डवर? 0, 4 म्हणजे हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट x1 y1. तर ह्या कॉर्डचं टँजेंटचं इक्वेशन काढायचं आहे आणि नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. टँजेंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन. तर फॉर्म्युले पहिल्यांदाच दिले. टँजेंटचा स्लोप काढायचा म्हणजे नॉर्मल इक्वेशनला काय करायचं? डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx काढायचा, त्याला म्हणतो आपण स्लोप ऑफ टँजेंट. आणि मग नॉर्मलचा स्लोप कसा काढायचा आहे? नॉर्मलचा स्लोप m' = -1 डिवाइडेड बाय स्लोप ऑफ टँजेंट. त्याच्यावर त्याचं इक्वेशन काढायचं. मग आता गिवन इक्वेशन y = x² + 2e⁻x + त्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx = आता डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्टली काढू शकता, कारण सोपं असलं तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढा. समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काढायची आहे, लॉस आहे, याची डेरिव्हेटिव्ह वेगळी काढा, याची डेरिव्हेटिव्ह वेगळी काढा, कारण इथं मल्टिप्लिकेशन नाही आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक वेळा करून दे तुम्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस आता हा 2 आहे मल्टिप्लाइड, हे व्हेरिएबल इथे x आहे म्हणजे हे फंक्शन झालं, त्याला मल्टिप्लाइड कॉन्स्टंट आहे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ e⁻x प्लस हा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 हे झाली याची डेरिव्हेटिव्ह. आता dy by dx = x² ची डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युला कोणता अप्लाय करा? x raised to the power n. x raised power n ची डेरिव्हेटिव्ह काय येणार? x raised power n ची डेरिव्हेटिव्ह ऑफ n x raised power n - 1. x² ची डेरिव्हेटिव्ह 2x raised power n ची व्हॅल्यू काय आहे? 2x raised power n - 1 means 2 - 1 that is 1 लिहा प्लस ट्वाइस याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. जर कॉन्स्टंट मल्टिप्लाइड डिवाइड असेल डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x इज e⁻x. e⁻x ची डेरिव्हेटिव्ह e⁻x. a raised to the power x ची डेरिव्हेटिव्ह e⁻x into log of a. पण आता e⁻x ची डेरिव्हेटिव्ह प्लस आता इथे म्हटलं मी कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही कारण मल्टिप्लाइड आहे. पण हे इथं काय आहे? हा कॉन्स्टंट आहे पण हा कॉन्स्टंट सेपरेट आहे म्हणून याची डेरिव्हेटिव्ह किती येणार? 0. म्हणजे आता आपण काढलं dy by dx = 2x + 2 e⁻x. आता यालाच म्हणतो आपण स्लोप ऑफ टँजेंट. आणि कोणत्या पॉइंटवर काढायचा आहे स्लोप ऑफ टँजेंट? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज गिवन 0, 4. स्लोप ऑफ टँजेंट therefore slope of tangent at point at 0, 4 that is equal to dy by dx at 0, 4. आता डायरेक्ट हे लिहायचं डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची याची dy by dx मध्ये तरी चालते. आता हे dy by dx आहे, याच्यामध्ये x1 पॉइंट कोणता आहे? 0. x कोऑर्डिनेट म्हणजे x1, y कोऑर्डिनेट म्हणजे y1, x y हा डेरिव्हेटिव्ह मध्ये टाका. मी पुन्हा डेरिव्हेटिव्ह लिहून घेतो. twice x plus twice e⁻x. आता व्हॅल्यू टाका. x च्या जागी 0, y च्या जागी 4 that is equal to that is m slope. आता स्लोप ऑफ टँजेंट twice x ची व्हॅल्यू किती आहे? पॉइंट मधला x कोऑर्डिनेट 0 प्लस twice e⁻x ची व्हॅल्यू किती आहे? 0. The slope of tangent becomes 2 multiplied by 0, 0 plus 2 multiplied by e⁻0, 1 that is equal to किती येणार आहे? dy by dx m equal to सांगा 0 plus 2 multiplied by 1 म्हणजे 2. हा झाला स्लोप ऑफ टँजेंट. आता इक्वेशन ऑफ टँजेंट at x at कोणता पॉइंट आहे? 0, 4 and slope किती आहे? स्लोप = 2. इक्वेशन काढायचं आहे टँजेंटचं. याच्या अगोदर आपण शिकलो टँजेंट म्हणजे लाईन आणि लाईनचा फॉर्म्युला आहे y - y1 = mx - x1.
y मायनस y1 इक्वल टू इथं कशाचं इक्वेशन काढायचं आहे टॅन्जेंटचं म्हणून स्लोप ऑफ टॅन्जेंट x मायनस x1 इज फॉर्म्युला लिहिला y मायनस x1 y1 x1 y1 पॉइंट टाका 4 इक्वल टू y1 ची व्हॅल्यू टाकली m ची व्हॅल्यू किती आहे 2 दॅट इज 2x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 0 दॅट इज y मायनस 4 इक्वल टू 2x आता हे 2x इकडे घेऊया म्हणजे 0 इक्वल टू 0 मध्ये घेऊया म्हणजे 2x इकडे आणलं तर काय येईल मायनस 2x प्लस y मायनस 4 इक्वल टू 0 हे बदलून आपण इकडे म्हणजे इकडे 0 राहील हे मायनस 2x आता पहिलं टर्म निगेटिव्ह आहे म्हणून काय करून टाकायचं साइन चेंज करून टाका प्रत्येक टर्मचे साइन चेंज करा म्हणजे 2x मायनसचं प्लस प्लसचं मायनस मायनसचं प्लस इक्वल टू 0 इट इज द इक्वेशन ऑफ टॅन्जेंट आता काय करायचं आहे ऍट कोणत्या पॉइंटवर 0 4 टू द गिव्हन कर्वचं स्पेलिंग CURVE आता काय काढायचं आहे त्यानंतर नॉर्मलचे इक्वेशन आता नॉर्मलचे इक्वेशन काढायचं आहे म्हणजे काय काढायचं आहे नॉर्मलचा स्लोप काढा नॉर्मलचा स्लोप कसा येईल स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू काय ना मायनस 1 डिवाइडेड बाय स्लोप ऑफ टॅन्जेंट डायरेक्ट लिहिलं तरी चालते रेसिप्रोकल घेऊन याचा स्लोप ऑफ टॅन्जेंट याचा रेसिप्रोकल घेऊन साइन चेंज करून टाका डायरेक्ट स्लोप ऑफ नॉर्मल किती मायनस 1/2 एवढं लिहिल्यापेक्षा दॅट इज इक्वल टू m डॅश स्लोप ऑफ नॉर्मल गिवन डिनोटेड बाय m डॅश मायनस 1 डिवाइडेड बाय स्लोप ऑफ टॅन्जेंट किती आहे स्लोप ऑफ टॅन्जेंट 2 दॅट इज 2 हा झाला स्लोप ऑफ नॉर्मल आता इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू ऍट कोणत्या पॉइंटवर 0 4 अँड स्लोप किती आहे स्लोप मायनस अँड स्लोप minus 1/2 is काय इक्वेशन that is y तोच फॉर्म्युला y minus y1 equal to x minus x1 तर y minus y1 एक वेळा लिहून तुम्ही पुन्हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही m डॅश इथं स्लोप कोणाचा घातला स्लोप नॉर्मलचा स्लोप कारण नॉर्मलचे इक्वेशन कोण राहिलो x minus x1 व्हॅल्यू टाका y minus y1 ची व्हॅल्यू आहे 4 इक्वल टू m ची व्हॅल्यू आहे मायनस 1/2 x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 0 आता हे सॉल्व करण्याची पद्धत एक तर पहा 2 हे पूर्ण याला मल्टिप्लाय आहे 2 डिवाइड आहे हे 2 इकडे मल्टिप्लाय करा किंवा ह्या 2 न प्रत्येक टर्मले मल्टिप्लाय केलं तर ह्या डिनॉमिनेटर होते कॅन्सल बरोबर आहे कोणत्याही पद्धतीने करा मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 2 न मल्टिप्लाय केलं तर 2y मायनस 2 multiplied by 4 minus 8 2 ने इधर मल्टीप्लाई केलं 2 कॅन्सल 2 म्हणजे काय मायनस x 1 इन नाही का 1 x minus 0 that is 2y minus 8 equal to minus 1 multiplied by x minus 1 multiplied 0 0 ओके हे डायरेक्ट लिहायचं आता हा x आहे हा x इकडे घेऊया x plus 2y minus 8 equal to 0. It is the equation of normal. It is equation of normal at 0 4 at point at the 0 4 to the given curve आता लक्षात ठेवा असं जर प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम दोन येत नाही बहुतेक आतापर्यंत एक तर फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जेंट टू द कर्व किंवा फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व असं दोन नाही नॉर्मलचे इक्वेशन काढा टॅन्जेंटचे इक्वेशन काढा असं नाही बहुतेक 99% आता एखाद्या वेळेस येऊ शकते आता तुझ्या पुस्तकात दिलंच आहे 2.1 मध्ये तर हे केला आपण प्रॉब्लेम
तर हे झालं फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल अँड कॅन्जेंट. आता एक पहिला प्रॉब्लेम झाला y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस ई रेस पॉवर एक्स प्लस 2 ॲट 0 4. तर तुमच्या जवळ PDF असेलच, त्याची एक्सरसाइज 2.1 पहा दुसऱ्या चॅप्टर मधलं, आणि हे पहिलं एक प्रॉब्लेम आहे. आता घेऊ आपण दुसरा प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम दिला आपण ना सेकंड. x cube plus y cube minus 9xy equal to 0 at the point 0 at the point 2 4 sorry 2 4. आता एक प्रॉब्लेम सुरू होणार. त्या प्रॉब्लेम मध्ये पहा कॉर्डचं इक्वेशन दिलं आहे. कॉर्डचं इक्वेशन काय दिलं आहे x cube plus y cube minus 9xy. ओके, आता याला डिफरन्शिएट करा. कॉर्डच्या इक्वेशनला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट x cube plus y cube minus 9xy equal to 0. याला डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएट with respect to x. आता डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. डेरिव्हेटिव्ह काढता आलीच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम येत नाही. कारण त्याचा डेरिव्हेटिव्हचाच ॲप्लिकेशन आहे, तर डेरिव्हेटिव्ह असणं आवश्यक आहे. नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx ऑफ x cube प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y cube माइनस 9 मल्टिप्लाइड आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ xy इक्वल टू 0 ची डेरिव्हेटिव्ह 0. आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. कोणत्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढायची सांगा बरं. कसे x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार x रेस पॉवर n चा बदला n x रेस पॉवर n मायनस 1 म्हणजे 3 x रेस पॉवर n मायनस 1 दॅट इज 3 मायनस 1 2 प्लस y क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ y इथे x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येते, पण इथं y ची डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. पहिल्यांदा पॉवरचा फॉर्म्युला अप्लाय केला, पॉवर फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा. नंतर आता y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस 9 इन ब्रॅकेट. आता पहा मी काय केलं, ब्रॅकेट मध्ये का लिहिलं सांगा बरं. काय आहे ब्रॅकेट मध्ये का लिहिलं? कारण x मल्टिप्लाइड बाय काय आहे इथं y. x मल्टिप्लाइड बाय y आहे. x मल्टिप्लाइड बाय y म्हणजे कोणता रूल अप्लाय करणार इथं? प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल इज फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function. First function is x. First function derivative of second function plus second function and derivative of first function dx by dx. by x ची derivative 1 होती, that is 0 ची derivative 0. आता -9 न म्हणजे इथे dx dx कॅन्सल म्हणजे 1 असेल, इथे y साइन फक्त म्हणजे काय येणार 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy by dx minus 9x dy by dx minus 9 multiplied by y minus 9y याची व्हॅल्यू 1 म्हणजे minus 9y equal to 0. आता त्याच्यातून dy by dx कॉमन घ्या. कोणते टर्म राइट हँड साइडला यायचे 3x स्क्वेअर आणि दुसरं minus 9y राइट हँड साइडला येईल. dy by dx कॉमन घेतल्या दोघांतून काय ना dy by dx कॉमन ब्रॅकेट मध्ये किती राहील प्लस 3y स्क्वेअर मायनस 9x. आता हे जे टर्म आहे हे दोन टर्म तिकडे ने दॅट इज इक्वल टू मायनस चं काय इकडे प्लस आणि हे प्लस चं काय मायनस. प्लस पहिल्यांदा लिहून 9y मायनस 3 प्लस 3x स्क्वेअर चे मायनस 3x स्क्वेअर. आता हे डिवाइड करा. हे टर्म जे आहे dy by dx ला मल्टिप्लाय हे डिवाइड करा. आपल्याला dy by dx काढायचा dy by dx इक्वल टू 9y minus 3x square divided by 3y square minus 9x.
हे झालं. आता इथे तुम्ही कॉमनली घेऊ शकता, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. dy बाय dx इक्वल टू काय येणार, इथून 3 कॉमन घेतले तर 3 कॉमन इथं राहील 3y मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय इथून 3 कॉमन घेतले तर 3y स्क्वेअर मायनस 3x. हे 3 3 कॅन्सल झालं डिवाइड बाय dx. आता डिवाइड बाय dx काढलं म्हणजे आपण काय काढलं, स्लोप ऑफ टॅन्जंट काढला. स्लोप ऑफ टॅन्जंट कसा काढायचा, कोणत्या पॉइंटवर टॅन्जंट आहे पहा, कोणत्या पॉइंटवर टॅन्जंट आहे पहा. काय ना टॅन्जंट कोणत्या पॉइंटवर आहे 2 4 व्हॅल्यू टाका, स्लोप ऑफ टॅन्जंट येऊन जाते. दॅट इज इक्वल टू स्लोप ऑफ टॅन्जंट ॲट कोणता पॉइंट आहे 2 4. दॅट इज dy बाय dx ॲट 2 4. दॅट इज इक्वल टू dy बाय dx दिलं आहे, पण पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही. dy बाय dx लिहिलं तर चालते 3y स्क्वेअर 3y minus x square divided by y square minus 3x. Slope of tangent divided by m. आता व्हॅल्यू टाका. That is सगा m equal to 3 y ची व्हॅल्यू 4. कोणता पॉइंट आहे at 2 4. x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट y ची व्हॅल्यू y ची झाली 4 minus x square म्हणजे 2 चा स्क्वेअर divided by that is y square म्हणजे 4 चा स्क्वेअर मायनस 3 x ची व्हॅल्यू किती आहे. आता हे सॉल्व करा बरोबर. दॅट इज m इक्वल टू 3 4 जा 12 2 स्क्वेअर मायनस 4 डिवाइडेड 4 स्क्वेअर 60 मायनस 6. दॅट इज m इक्वल टू काय ना m इक्वल टू म्हणजे स्लोप ऑफ टॅन्जंट 12 minus 4 8 divided by 16 minus 6 10 दोन बात झाली. m equal to 4 by 5. हा झाला स्लोप ऑफ टॅन्जंट. इक्वेशन ऑफ टॅन्जंट कोणत्या पॉइंटवर काढायचं टॅन्जंटचे इक्वेशन 2 4 काय ना काढला आणि स्लोप 4 by 5. y minus y1 x minus x1 व्हॅल्यू टाका. y minus y1 ची व्हॅल्यू 4 y म्हणजे y1 आहे इक्वल टू m म्हणजे 4 by 5 x minus x1 ची व्हॅल्यू किती आहे, x1 ची व्हॅल्यू आहे 2. x1 ची व्हॅल्यू. आता पहा पुन्हा हे सॉल्व करताना 5 मल्टिप्लाय करता येईल किंवा 5 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे 5 डायरेक्ट इकडे मल्टिप्लाय किंवा मल्टिप्लाय बाय 5 कारण हे डिवाइड 5 आहे हे कॅन्सल करायचं आहे तर 5 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे 5y याला 5 मध्ये करा 5 20 मायनस 20 4x मायनस 2 इथं 5 कॅन्सल. आता 5y मायनस 20 इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय करा 4x मायनस 8 आता पहा हे दोन्ही टर्म इकडे आणायचं आपल्याला काय ना प्लस 4x चे मायनस 4x प्लस 5y मायनस 20 मायनस 8 चे प्लस 8 इक्वल टू 0. दॅट इज आता पहा काय ना मायनस 4x प्लस 5y मायनस 20 प्लस 8 म्हणजे मायनस 12 इक्वल टू मायनस 12 बरोबर आहे. आता हे पहिलं टर्म मायनस झालं पॉझिटिव्ह करून टाका 4x म्हणजे एकच टर्म नाही करायचा प्रत्येक टर्मचा साइन बदलवा 4x minus 5y plus 12 equal to 0. It is the equation of tangent. It is equation of tangent. आता काय करायचं आहे टॅन्जंटचं रिक्वायर्ड इक्वेशन झालं. त्याच्यानंतर आता टॅन्जंटचं इक्वेशन काढला म्हणा नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. पुन्हा एक वेळा पाहून घ्या x³ + y³ - 9xy = 0. It is the given equation of curve. Differentiate the equation of curve with respect to x. Derivative of x³ plus derivative of y³ - 9 derivative of xy. इथे कोणता रूल अप्लाय केला product of cos function derivative of secant plus secant function derivative of cos means f ची derivative. हे असं इक्वेशन मिळते. त्याच्यावर कोणती व्हॅल्यू काढली ह्या दोन टर्म डिवाइड बाय dx कॉमन घेतले म्हणजे राहिले 3y² - 9x. इकडचे दोन टर्म आहे ज्याला डिवाइड बाय dx मल्टिप्लाइड नाही आहे ते टर्म इकडे दिले
म्हणजे जर dy by dx equal to 9y minus 3x square upon 3y square minus 9x 3 कॉमन घेतले 3y minus x square divided by y square minus 3x याला म्हणायचं स्लोप ऑफ टॅन्जेंट कोणत्या पॉइंट पर्टिक्युलर पॉइंट दिला आहे कोणता आहे पर्टिक्युलर पॉइंट 2 4 वर dy by dx at 2 4 हे dy by dx दिलं 3 3 कॅन्सल झाले होते पण dy by dx एवढंच आहे म्हणजे हे दिलं त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 4 टाकली y च्या जागी मायनस x ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय y ची व्हॅल्यू 4 4 चा स्क्वेअर मायनस 3 x ची व्हॅल्यू 2 3 2 3 चौक 12 minus 2 square that is 4 divided by 4 square equal to 16 minus 3 2 are 6 सॉल्व केलं m ची व्हॅल्यू आली 8 divided by 10 सिम्प्लिफाइड केलं m equal to 2 4 जा 2 5 जा म्हणजे 4 by 5 हा कोणाचा स्लोप झाला टॅन्जेंटचा स्लोप इक्वेशन ऑफ टॅन्जेंट at 2 4 y minus y1 equal to m x minus x1 व्हॅल्यू टाकली y minus y1 ची व्हॅल्यू 4 equal to m ची व्हॅल्यू 4 by 5 x minus x1 ची व्हॅल्यू 2 आता 5 ने मल्टिप्लाय केलं 5y minus 20 5y 5 गुणला 4 म्हणजे 20 equal to इथे 5 मल्टिप्लाय केला 5 5 कॅन्सल म्हणजे 4 x minus 2 4 ने मल्टिप्लाय करून टाका 5y minus 20 4x minus 8 हे टर्म इकडे आणले minus 4x plus 5y minus 20 as it is minus 8 plus 8 equal to 0 minus 4x plus 5y minus 20 plus 8 that is equal to minus 12 first term is negative therefore change the sign of each term of the equation that is plus 4x plus minus 5y minus 12 equal to 0 it is the equation of tangent आता तपासा आपले इक्वेशन ऑफ नॉर्मल इजी स्लोप काढायचा टॅन्जेंटचा स्लोप ऑफ टॅन्जेंट स्लोप ऑफ नॉर्मल काय ना स्लोप ऑफ नॉर्मल therefore slope of normal is equal to at 2 4 that is minus 1 divided by slope of tangent तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं डायरेक्टली लिहिता येते कोणाचा रेसिप्रोकल टॅन्जेंटच्या स्लोपचा रेसिप्रोकल कारण नॉर्मल कसा असते परपेंडिक्युलर टॅन्जेंटला टॅन्जेंटचा स्लोप आहे माहिती आहे 4/5 म्हणून त्याच्यावरून काय करायचं आहे रेसिप्रोकल घ्या 5/4 आणि साइन चेंज करा पॉझिटिव्ह आहे तर हे काय होईल निगेटिव्ह मायनस 1/4/5 that is minus 5/4 आता इक्वेशन ऑफ नॉर्मल at 2 4 and slope किती आहे त्याचा that is minus 5/4 फॉर्म्युला अप्लाय करा y minus y1 equal to m dash slope of normal is denoted by m dash नाही लिहिलं तरी चालते डायरेक्ट स्लोप ऑफ नॉर्मल टाका multiplied by x minus x1 y minus y1 ची व्हॅल्यू 2 4 हा x1 हा y1 4 equal to m dash म्हणजे स्लोप ऑफ tan नॉर्मल minus 5/4 x minus x1 ची व्हॅल्यू किती आहे x1 ची व्हॅल्यू पॉइंट पहा 2 आता कितीने मल्टिप्लाय करायचं आहे कारण तिथं डिवाइड होतं 5 इथं डिवाइड आहे 4 म्हणजे पूर्ण प्रत्येकाला काय टाकायचं मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय बाय 4 लिहू शकता तुम्ही पण हे लिहिलंच पाहिजे असं नाही 4 सांगा मल्टिप्लाय केलं 4y minus 16 minus 5 x minus 2 इथं 4 4 कॅन्सल that is equal to सांगा आता काय ना that is मला तर पहा तुम्ही करून पहा मी करून देतो पण तुम्ही करून पहा म्हणजे तुम्हाला येते का पहा जर माझ्या बरोबर आलं तर बरोबर ठीक आहे करून पहा सांगा आता काय ना -5 ने मल्टिप्लाय करा 4y minus 16 is equal to -5 मल्टिप्लाय करा -5x -5 मल्टिप्लाय by -2 plus 10 -5 multiplied by -2 minus multiplied by minus plus 5 to 10 5x इकडे आणा हे दोन्ही टर्म इकडे घेऊन येऊ 0 वर इक्वल टू 0 आणायचं 5x plus 4y minus 16 हे प्लस 10 चे minus 10 इक्वल टू 0 5x
plus 4y minus 16 plus minus 10, that is minus base 26 equal to 0. It is the equation of normal. Equation of normal. Add 2 4 to the given curve. ओके, हे कंप्लीट झाले. इथपर्यंत दोन प्रॉब्लेम झाले. आता तिसरा प्रॉब्लेम पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू. तिसरा प्रॉब्लेम सॉरी